गुड मॉर्निंग. नाश्ता करायला या. खूप दिवसांनी मॅगी केली आहे. समोर आज जत्रा आहे. जेवायला जायचं आहे थोड्या वेळाने. आता जाऊन देवदर्शन घेऊन येणार आहे. देवदर्शन घेऊन आम्ही हॉलमध्ये बसून फोटो सगळ्यांना आईला सुद्धा फोटो घातली होती इथे. आयु पिऊ नुसता हात सोडूनच पळते. अजिबात ऐकत नाहीत. लय आगाव पोरी येताना बघ कसं चालत नाही. पळत ते गटरीत जातात बघा आता. आता मी आवरून जस्ट देवाला जाऊन आलेलो आहे. साडी नेसायचं ठरवलेलं पण गडबडीमध्ये दोघांना, हिला आणि व्योमला आवरण्याच्या नंतर मला टाइम भेटला नाही आवरायला, कारण आंटी आणि अंबिका वगैरे चालले होते म्हणून मी असंच ड्रेसमध्ये देवाला जाऊन आले. आता थोड्या वेळाने इथे महाप्रसाद असणार आहे. इथे जेवायला जाणार आहे. घरात थोडी कामं पडलेत, आवरून घेते पटकन. पिऊ पिऊ इथे पिऊचा ड्रेस बघा कसा आहे. मी काहीच आवरलं नाही. चला इथे पिहू खाली गेले लगेच बाबांसोबत उभारलेली. इथं दारात बरेच लोक देवदर्शनासाठी लाईन लागली आहे. आणि इथे वाजवत वगैरे सगळे आपापल्या घरापासून वाजवत येतात घेऊन, म्हणजे आरती घेऊन येतात देवाला असे वाजवत वगैरे ढोलते. आणि ह्याच्यानंतर जेवायला बसायचं होतं ते अनाऊन्स करत होते. इथं आम्ही जाऊन जेवायला पहिला नंबरमध्ये उभारलो होतो. सगळी पंगत बसलेली जेवायला. आणि दुसऱ्या साईडला बुफे चालू होता. ते पिहू, मी, आंटी, आयू, अंबिका. हे जेवणामध्ये खीर होती, भात, आमटी, मागून जाव्या मागून हरभऱ्याची उसळे. आणि तिथून आम्ही जरासं जत्रा काय भरली आहे बघायला म्हणून गेलो. काय नव्हतं, थोडं थोडंच होतं, खेळणी वगैरे. आणि ते पिहू बघा आमची गॉगल घालून नाटकी करत्या. संध्याकाळी इथे घरात बसली होती आयू, पिहू आणि माझ्या नंदीचा मुलगा. पापडी खात सगळे एकाच खुर्चीवर. आणि नंतर आम्ही खाली आलो कारण ती रथ येणार होतं, पालखी येणार होती देवीची, म्हणून ते बघण्यासाठी आलो होतो. ते आयू पिऊचा डान्स बघा, दोघी किती नाचायला गेले, तेवढ्या खुश झाल्या होत्या त्या. इथे पालखी जवळ आली होती आणि इथे पालखीखाली सगळ्या लहान लहान मुलांना झोपवलं होतं. तिथेच पिहूला सुद्धा झोपवलं होतं. त्यांच्यावरून ते पालखी घेऊन जाणार होते. हे चांगलं असं म्हणतात म्हणून आम्ही पण पिहूला झोपवलं होतं. आईला झोपवायचं मला जागा नव्हती, आई झोपली.
इथे पालखी आली, त्याचे दर्शन घेतले, सगळ्यांच्या पायावर पाणी घातलं, साखर उदबत्ती दिली आणि इथेच यात्रा संपली.